मोहोळ आणि सोलापूरच्या सकल मराठा समाजाची ही ताकद आहे। असल्या पडत्या पावसात देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपला तापा थांबवावं लागलं। दादांनी शब्द दिला आहे। माढ्याची सभा झाल्यावर मुंबईला गेल्यावर पहिली मीटिंग मराठा आरक्षणाच्या व मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर तोडगा काढण्यासाठी घेणार असल्याचे शब्द दादांनी यावेळी मराठा समाजाला दिले आहे। शिवाजी महाराज की जय। भेटल्यानंतर त्यांना स्पष्टपणे भूमिका मांडली की ह्या वर्षामध्ये मनोज जरांगे पाटलांचं हे 6वं उपोषण आहे आणि हे 6वं उपोषण असताना सुद्धा सरकार दखल घेणार नसेल तर सरकारला मराठा समाजाच्या आणि मराठा समाजासोबत जे इतर सगळे समाज आहेत, मुस्लिम समाज आहे, दलित समाज आहे व ओबीसी समाज आहे, त्या सगळ्यांचा परिणाम दादा तुम्हाला भोगावा लागेल म्हणलं। तुम्ही तात्काळ मनोज दादांचं उपोषण त्यांच्या मागण्या मान्य करून थांबवलं पाहिजे आणि दादांनी शब्द दिलाय माढ्याची सभा झाल्यानंतर मुंबईला गेल्यावर पहिली मीटिंग ही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आणि मनोज दादांच्या खऱ्या अर्थानं आज मोहोळ तालुक्यामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये मराठा बांधवांनी जी ताकद दाखवली आणि जी एकजूट दाखवली त्याबद्दल खऱ्या अर्थानं तुमच्या समोर नतमस्तक होणं गरजेचं आहे। इथून पुढेही आपण सगळ्यांनी समान हातात हात घालून अशा प्रकारचं बिगर राजकीय आणि तुमच्या माझ्या गरजवंत मराठ्यांसाठी सुरू असलेलं मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये असंच सक्रिय उभा राहू आणि जोपर्यंत आपल्या सगळ्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत नेटानं लढत राहू। जय जिजाऊ, जय शिवराय, जिंदाबाद। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।